तुमच्या समोर सादर करत आहे नाटक छोटस. हे म्हणजे गिणे गावाचे दोन एकदम जवळचे मित्र स्वारज्या शुकर आणि गणत्या शिकर. एकदा गावात पूर आलं, दोघे बिछडले आणि 10 वर्षानंतर डायरेक्ट विमानात भेट झाली ती म्हणजे अशी. अरे बाबा माझी पण पहिलीच वेळ आहे. तू कॉकपीट मध्ये कसा काय आला? कॉकपीट नाही तू मध्ये का चालला येतात बाहेर नाही किती हॉस्पिटल हॉस्पिटल इमानात आधी बिस्कुट ते घालायचे ते काढत पळा. अरे हॉस्पिटल नाही यार हॉस्टेल. अरे हॉस्पिटल नको हॉस्टेल ना तुला हॉस्टेल. मी त्या चिकण्या पोरीला म्हणलो मला दुसरं कोणाला विश्वास नाही. मी पाहिलं विश्वास नाही आपला इंटरनेट उतरव मला. अरे 3,000 फूट उंच 3,000 फूट म्हणतो काही येड्या रस्त्याचे कडक कडक चालू आहे एवढं वरती काय केलं? इमान आहे का? काय का इमान आहे ते? बरं विमान बसतावर किंवा बसतावर माझ्या सीट कमी नाही ना बसतावर दाखवर खालती गेलं वाटतं. ते बॉस्टन बरं बॉस्टनला केव्हा जाईल? बॉस्टनला हो हा एक मिनिट कुठं खान खालवायला रे जागा आहे का? अरे बाबा एक मिनिट बॉस्टनला 2 तासात जाईल. 2 तास होय आणि 2 तासात मला सुरशी लागली पटांग कुठे येणं बाबा मॉडर्न आहे इंग्रजी आहे इंग्रजी. एक काम कर या डॉक्टरकडे जाय आणि तिला सांग शी इज कॉलिंग. शी इज कॉलिंग. मागं बसले समजा राहणार खिडकीत बसायचं आणि खिडकीत बसायचं. मग काय केलं? बापाची बसणे त्याचा काही 12 तासाची डॉक्टर चालत नाही ते उठायलाच तयार नाही. मग मी ते या डॉक्टरला जाऊन म्हणलो त्या साहेबांच्या कानात जाऊन काहीतरी गुडगुड 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 भरले आणि जेवढं खान किती गुडगुड असतं त्याच्या कानामध्ये. दोन म्हणजे खिडकीची शीट बॉस्टनला जात नाही. ते समजा सोड तुम्हाला सांग विमान शिकणं कुठं शिकणार आहे? विमान चालवायला मी शिकलो नाशिकच्या एअरफ्लाइंग इन्स्टिट्यूट मध्ये. इन्स्टिट्यूट होय सोपं असतं काय? जाम आवड असते ते. एकदा गेलं की एक बाई असते इंटरव्ह्यूला पुढं. ते नाही का आपल्या पेपरात येते भविष्य राशी ती घेते इंटरव्ह्यू. तिकडून झालं इंटरव्ह्यू मग ती काय करते तिचा काय केस बरं गावभर नाजरा. होय 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 मग काय तिकडून झालं तर पुढं जायला लागते. इंग्रजी शिकवणी मध्ये बाई असते. होय शिकवते बरं का WAT डिफरंट WHAT डिफरंट ती काय करायला शिकलं. काय तिकडून गेलं पुढं असते एक आशिषराव काय शिकवत होते F2 दाबलं विमान
तुमच्या समोर सादर करत आहे नाटक छोटं. हे म्हणजे गिणे गावाचे दोन एकदम जवळचे मित्र आहेत. स्वारज्या शुकर आणि गणत्या शिकर. एकदा गावात पूर आलं, दोघे बिछडले आणि 10 वर्षानंतर डायरेक्ट विमानात भेट झाली ती म्हणजे अशी. अरे बाबा माझी पण पहिलीच वेळ हा.